जय श्री गुरुदेव दत्त. लोक मला प्रश्न करतात, दर गुरुवारी तुम्ही नारायणपूरला जाऊन करता काय? दर गुरुवारी तीच मूर्ती बघायला तुम्ही एवढ्या लांब 150 किलोमीटर जाऊन येऊन का करता? त्यांना काय सांगू मी की ती मूर्ती माझ्याशी बोलते, ती मूर्ती मला ऊर्जा देते, ती मूर्ती माझे सुख दुःख समजतात. त्या मूर्तीला पहिली गाडी घेतली ना, त्या मूर्तीला दाखवायला जातो मी. तुमच्यासाठी जी मूर्ती आहे, आमच्यासाठी ते स्वामी आहेत. आम्ही त्या गुरुला गाडी दाखवायला लागतो, ते आम्हाला कौतुकाची थाप देतात. मोबाईल पहिला घेतला ना, पहिला फोटो आम्ही त्या देवाचा काढतो, त्या मूर्तीचा. एवढे आमच्या ते जवळ आहे. बुधवार आला ना, बुधवार रात्री हे मन आहे ना, तिथं जाऊन बसतं. गुरुवारी फक्त हा देह तिथं जातो. एवढ्या अडचणी येतात गुरुवारी, कामाचा व्याप, इतर कटकटी. एक वेळ तर अशी होती की आम्ही 3.5 तास चांदणी चौकात अडकलो होतो, असं वाटत परत जावं, पण तरी पण तिथे गेलो. कारण तिथे नाही गेलो ना, हे मन चुकतं. आम्हाला त्या मूर्तीत, त्या दगडात देव दिसतोय. इथं गायीमध्ये लोकांना देव दिसना. मंदिरापाशी गेलं ना, वरती बघितलं ना, आम्हाला दिसतो पुरंदर. ज्यांनी धर्मासाठी प्राण त्यागले पण धर्म नाही बदलला, त्यांचं जन्मस्थळ आहे. बघितलं ना, तिथं रक्त सळसळतं, एक ऊर्जा मिळते. ग्रामीण भाग टिकला पाहिजे, त्यामुळे तिथं गेलो ना आम्ही, शेतकऱ्याची भाजी विकत घेतो, तिथल्या हॉटेलमध्ये जेवतो. ग्रामीण भागाला व्यवसायाला चालना मिळते, नाही तर शेतकरी जमीन विकायला मोकळा असतो. त्याला चालना आपणच दिली पाहिजे. तिसरी गोष्ट, जर हे देऊळ बंद झाले ना, तर धर्म बंद होईल, आणि धर्म जर नसेल ना, तर देश बुडल. हे व्यवसाय वगैरे ना गुरुवारी नाही. गुरुवारी दत्त दत्त आणि फक्त दत्त. शेवट एकच सांगतो, देव बदलत नाही, देवाकडे गेलं ना माणूस बदलतो. त्यामुळे इथून पुढे विचारू नका दर गुरुवारी तिकडं काय करतो.